सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता, जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती. राज्यातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यासाठी सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025 या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आपण डिजिटल युगात प्रवेश केलाय, त्यामुळे युगाला साजेशी मूल्ये आणि सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणाले, सायबर गुन्हे रोखणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर शिक्षा जितकी महत्त्वाची तितकीच त्याआधी व्यापक जनजागृती आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की अनेक नागरिक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत, परंतु एआयचा गैरवापर, फिनिशिंग, ओटीपी फसवणूक, डीप फेक चेहरा व आवाज क्लोनिंग तसेच सोशल मीडियावरील स्कॅम्स या सर्व प्रकारांपासून बचावासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणं आणि वेळेवर तक्रार करणं आवश्यक आहे. राज्यात जागतिक दर्जाच्या सायबर सिक्युरिटी लॅब्स, रेग्युलेटरी यंत्रणा आणि प्रतिसाद केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ कारवाई करून नुकसान मर्यादित करता येतं, असं त्यांनी नमूद केलंय. मुख्यमंत्री म्हणाले की युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचवणं ही आजची काळाची गरज आहे. डिजिटल अरेस्ट सारख्या फसवणुकींपासून बचावासाठी नागरिकांनी 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. या कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे सायबर जनजागृतीचा संदेश तरुणाईपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.